आता काल मोखाड्यामध्ये अशी घटना घडलेली आहे। काल रात्री 2:30 वाजताच्या समोरच मोखाड्यात अशी घटना घडलेली आहे। सो या घटना आता सतत समोर येतात आणि मला असं वाटतं की अशा घटना जर समोर आला तरच कायद्यात काहीतरी बदल होईल, कारण अनेक वेळेला अशा घटना दाबल्या जातात आणि दाबल्या गेल्याच्या नंतर मग ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोकं आहेत त्यांना अजून सतत हे करावं असं वाटतं। तुम्ही बदलापूरच्या घटनेत तुम्ही पहा, त्याने 12 तारखेला पहिला एका मुलीबरोबर तसा वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेही विरोध झाला नाही किंवा त्याला कळलं की नाही या मुली काही बोलत नाही म्हणून 13 तारखेला त्यांनी दुसऱ्या मुलीबरोबर परत तेच केलं। सो मला असं वाटतं की अशा घटना जोपर्यंत समोर येणार नाहीत आणि गुन्हेगारांना चाप बसणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील। सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं अशा कुठेही घटना घडत असताना दिसल्यास अन्याय दिसेल तिथे लात मारा। पण पोलिसांच्या बद्दलची नाराजगी जी आहे ती या निमित्तानं प्रकाशाने दिसून आली। पोलिसांसोबत किंवा सीपींसोबत काही बोलणं झाले का साहेबांचं? मला वाटतं काल ठाण्याचे रिजनल साहेबांना भेटायला आले होते आणि त्यावेळेला ते ज्या वेळेला बाजू मांडत होते त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी एकच गोष्ट सांगितली की त्यांनी सांगितलं की गुन्ह्याला लेट काय होतं आहे म्हणून ते एक्सप्लेन करत होते। तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे आमच्याकडे आले आणि त्याच्यानंतर 1-1.5 तासाने महाराष्ट्र सैनिकांनी त्या शाळेमध्ये गोंधळ घातला म्हणून सिनियर पी आय तिकडे गेले। तर साहेबांचं स्पष्ट मत होतं की एवढी मोठी घटना घडली, सो अख्खं पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन फक्त एकटा सिनियर पी आय चालवतो का? सो त्या मुलीबरोबर सिनियर पी आयने थांबणं गरजेचं होतं आणि बाकीचा स्टाफ पाठवायला पाहिजे होता त्या जागी, पण सिनियर पी आयने ते न करता टाईम काढपणा केला आणि त्याच्यानंतर साहेबांना जी इन्फॉर्मेशन होती या सगळ्याच्या बाबतीतली तो घटनाक्रम सांगितला आणि पुन्हा साहेबांचं असं मत होतं की हे पोलिसांनी मान्य केलं पाहिजे की गुन्हा नोंदवण्यासाठी वेळ लागलाच आहे। पण या संदर्भात कुठली ठोस कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण कायद्याचा भाग जो आहे तो अशा सराईत गुन्हेगारांना दिसून येत नाही आहे। मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर तुम्ही आज विचारलं तर लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे आणि आमचंही मत तेच आहे। मुळात माझं असं मत आहे की सरकार का शांत आहे या सगळ्या घटनांवर कळत नाही, कारण रोज एखाद दुसरी घटना समोर येते। सो ही एखाद दुसरी घटना रोज समोर येत असेल तर आपल्याला कडक चाप बसवायला पाहिजे। अधिकृत अनधिकृत कायद्यात बसेल नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन करा, पण करा। मी त्या दिवशी एका चॅनलला म्हटलं होतं जर आमचं सरकार असतं ना तर एन्काउंटर केलं असतं ह्या लोकांचा, त्याशिवाय यांना धडा बसणार नाही, यांना चाप बसणार आहे। चिमुकल्यांवर हात टाकताना जर यांना लाज वाटत नसेल तर ह्यांच्यावर हात टाकताना आपल्याला का लाज वाटली पाहिजे? ह्यांच्यावर हात टाकलाच पाहिजे, यांना ठोकून काढलं पाहिजे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।